नमस्कार मंडळी, सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी मंदिरात गेले होते आणि श्रीकृष्णाचा जन्मोत्सव अनुभवला. मंदिरात प्रवेश करताच एक भक्तिमय वातावरण जाणवलं. जय श्रीकृष्णाच्या घोषणा, आरत्यांचा गजर चालू होता. मंदिर खूपच सुंदर सजवलेलं होतं. फुलांचं तोरणं, रंगीबेरंगी लाइटिंग आणि सर्वत्र लाडक्या नंदलालाचे दर्शन मन अगदी मोहरून गेलं. बाळकृष्णाचा झुला खूप सुंदर सजवला होता. भक्त एकामागून एक पाळणा हलवत होते, आरती म्हणत होते. मी सुद्धा पाळणा हलवला आणि त्या क्षणी एक वेगळी शांती आणि आनंदाची अनुभूती झाली. त्यावेळी गवळणी सुरू झाल्या. यशोदा हरी पाळणा झुलवी, आनंदे आनंदे झुलवी, आणि भक्तगण त्या गवळणींच्या तालावर आनंदाने गात होते. यानंतर सर्वांनी मिळून भजनही म्हटलं. गोविंदा आला रे आला, पांडुरंग आला रे आला. त्या स्वरांनी संपूर्ण मंदिर भक्तिमय झालं. जन्माष्टमीचा हा एक क्षण फक्त एक पूजा नसून भक्तिभाव, आनंद आणि सर्वांना एकत्र आणणारा सण आहे. मध्यरात्री 12 वाजताच मंदिरात जणू नव्या आनंदाचा स्फोट झाला. शंख, घंटांचा गजर, जयघोष आणि आरतीने संपूर्ण वातावरण दुमदुमलं. जणू खरंच माता देवकीने बाळ श्रीकृष्णाला जन्म दिला आणि आपण त्या क्षणाचे साक्षीदार झालो. लहान मुलांनी कृष्ण राधेच्या वेशात नृत्य केलं, काहींनी गवळणी म्हटलं तर काहींनी लहानसं नाट्यप्रयोग करून कृष्णाच्या लीलांचं सुंदर सादरीकरण केलं. ते सर्व वातावरण पाहून कृष्ण जन्माष्टमी ही फक्त पूजा नाही तर भक्तिभाव, आनंद, एकत्र येण्याचा आणि जीवनात सकारात्मकता आणण्याचा सण आहे. आजचा अनुभव माझ्या आयुष्यातील खूप खास आठवण राहील. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. राधे राधे.